उद्यापासून कर्जमाफीचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. 16,94,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आयकर भरणारे 94,000 शेतकरी अपात्र ठरल्याची सूत्रांकडून माहिती सुद्धा मिळते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पेणमध्ये समाधानकारक पावसाने शेती बहरली. तालुक्यात 11,600 हेक्टरवर लागवड. केरळम कर्नाटकात पावसाचे 11 बळी. हजारो नागरिक स्थलांतरित. केदारनाथ मार्गावर दरडी कोसळल्या. अनेक राज्यामध्ये पूरस्थिती. पूरग्रस्तांसाठी केंद्राचा महाराष्ट्राला 500 कोटीचा ॲडव्हान्स निधी. SDRF अंतर्गत 7 राज्यासाठी 2,117.85 कोटींना मंजुरी. नंदुरबार तालुक्यात यंदाही मिरची लागवडीला पसंती. 3,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात मिरचीची लागवड झाली आहे. कळमदूत पावसामुळे 50 हेक्टर शेती उद्ध्वस्त. तालुका चाळीसगाव कळमदूत येथे 21 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी दृश्य पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. भटगावात अतिवृष्टीच्या तडाख्याने 2,265 हेक्टरवरील पिके बाधित. 63 गावातील 3,455 शेतकऱ्यांचे नुकसान. 3 विहिरी ढासळल्या. अनेक भागात पंचनामे सुरू. जिल्ह्यात पावसाची विश्रांती, पण पुरामुळे पिके आणि पुलांचे अतोनात नुकसान. नदीचे पाणी ओसरले. बळीराजा संकटात. शेती जलमय झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकट. अनेक घराची पडझड. नुकसान भरपाईची मागणी. NCMC कार्डसाठी निम्म्याहून अधिक लाभार्थी प्रतीक्षेत. 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने दिलासा. पात्र महिलांची संख्या 17 लाखहून अधिक आहे. मात्र निम्म्यापेक्षा कमी महिलांना अद्याप नोंदणी केली आहे. निंबादेवी धरण ओव्हरफ्लो. शेतकऱ्यांसह 13 गावांना दिलासा. जळगावसह मध्य प्रदेश पर्यटकांची गर्दी. पर्यटन स्थळाचा दर्जा, पक्का रस्ता व भोनक नदीची बांधाऱ्याची मागणी. शेतातील नुकसानीच्या जखमा भरून येण्यापलीकडच्या पाण्याची टंचाई मिटली, पण 2 दिवसात पावसाने होत्याचे नव्हते केले. शेताची पुरती वाहतूक. शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या मदतीकडे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति क्विंटल 6 रुपये सवलत. JD महाजन फूड सेल सोसायटीच्या सभेत निर्णय. जिल्ह्यात पावसाची संततधारा कायम. राधानगरीचा 3रा दरवाजा खुला. गगनबावड्यात 20.3 मिमी पाऊस. 35 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा पाणी पातळी 33 फूट वाढ. पीक खरडून गेले तरीही प्रशासन म्हणे नुकसान नाहीच. मदतीसाठी ताहो महागावात तालुक्यातील 7 महसूल मंडळात अतिवृष्टी. त्या 4,000 हेक्टरसाठी मदत मिळालीच नाही. तक्रारीमध्ये 131 ठिकाणी प्रत्यक्ष पीकच नाही. युवकांच्या बँक खात्याची राजस्थान येथे केली विक्री. सायबर फ्रॉडसाठी वापर. फुटीबोरी येथून सराकतांना केले अटक. हवामान बदलात फलोत्पादन मर्यादा, मात्र योजना राबवण्यात दिरंगाई. मंजुरी निधीतील निम्म्याहून अधिक रक्कम अडचणीत. 67,000 हेक्टर पिकांना विमा संरक्षण. 407 कोटींची भरणा. 1 निनोच्या धास्तीने पीक विमा योजनेकडे कल. 10 ऑगस्टपर्यंत योजनेला मुदतवाढ. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. आठवडाभर अवधी असल्याने शेतकरी अर्जाची संख्या वाढली. शेतकऱ्यांनी आपले पीक संरक्षण करावे. वेकोलीच्या निष्काळजीपणामुळे शेतात पुराचे पाणी. शेतकरी अडचणीत. गाडेगाव खेरगाव परिसरात शेकडो एकरातील पिके पाण्याखाली. भाग्यश्री योजनेचा लाभ अडकला. 3 वर्षांनंतरही लाभार्थ्याच्या हाती आली नाही मुदत ठेवची पावती. अर्ज मंजूर. निधी उपलब्ध. प्रशासकीय दिरंगाई. चौकशी करून संबंधितांना तातडीने कागदपत्र उपलब्ध करून द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माती परीक्षणासाठी 9,172 नमुने प्राप्त. 8,222 आरोग्य पत्रिकांचे झाले वितरण. आरोग्य पत्रिकानुसार पिकांची रासायनिक खतांची मात्रा देण्याची कृषी विभागाकडे आव्हान. 13 कोटीचा हप्ता. 2 कोटीचा परतावा. पीक विम्यात कंपनीचा ढल्ला. शेतकऱ्यांना ठेंगा. 1 निनोचे सावध असताना यंदा योजनेला फटका. गतवर्षी 1.85 लाख सहभाग. परतावा फक्त 237 शेतकऱ्यांना. शासनाच्या कर्जमाफीच्या यादीत नावे आली, मात्र EKYCसाठी घोडे आखडले. कर्जमाफीसाठी EKYC अनिवार्य. कागदावर 98% पावसाची नोंद. प्रत्यक्षात चिंताजनक परिस्थिती. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना घट होण्याची शक्यता. मिरची पेरणी नसल्याने अन काही भागात अपुरा पाऊस असल्याने पिकांच्या वाढीत परिणाम जाणवत आहे. मात्र लोहारा, उमगाव तालुक्यापेक्षा जारनिशिव तालुक्यातील परिस्थिती चांगली आहे. आगामी काळात चांगला पाऊस पडला तर पिकांची वाढ होण्यात मदत होणार आहे.
निम्म पावसाळा संपला तरी नद्या बंधारे कोरडे, शेतकरी चिंताग्रस्त. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेने ओरात शहाजाई परिसर. पाणी टंचाई चिंता वाढली, भाजीपाला आणि फळबाग क्षेत्रात घट. पाणी कमी झाल्याने तिरू प्रकल्पात मत्स्य बीज सोडणे पडले लांबीवर. केवळ 30% पाणी. मत्स्य व्यावसायिकांची वाढली तडफड. आभाळाकडे लागते लक्ष. खरीप पेरणीला गती, मात्र एल निनोची धास्ती. 1.5 लाख हेक्टर सर्वरील रखडल्या पेरण्या सुरू. पावसानं रान झाला आबारदानी, बळीराजा सुखावला. टेंभुर्णी परिसरात खरीप पिके तरारली. हिरव्या मिरचीला तेजीमंदीचा फटका, व्यापाऱ्यांची मनमानी. मिरचीला मोठी आवक सुरू. 5,500 रुपये शनिवारी शेतकऱ्यांना भाव मिळालेला होता. नागरिकांनो, गॅसची केवायसी करा, अन्यथा कलेक्शन रद्द. शासनाने सर्व ग्राहकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश एजन्सी चालकांना दिले आहे. आम्ही शासनाच्या नियमाचे पालन करत असून सर्व ग्राहकांना ही प्रक्रिया पूर्ण करायचे आवाहन केले आहे. ज्या ग्राहकांनी केवायसी केली नाही अशा ग्राहकांचे कलेक्शन रद्द होण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.